काल विधिमंडळाच्या हिरवळीवर विधानसभा उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, विधान परिषद उपसभापती यांची पत्रकार परिषद ऐकली आणि म्हणून आजची पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवावी लागली आहे। खरं तर ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती तर बरं, असंच आमचं म्हणणं आहे। सुरुवातीला मी माननीय विधानसभा उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, उपसभापती या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी काल स्वतःहून हे जाहीर केलं की 12 आमदारांचं निलंबन रद्द झालं आहे। किमान तशा बातम्या तरी आल्या। पण विनम्रतेने त्यामध्ये एक स्पष्टता आणू इच्छितो। तुम्ही आमचे अधिकार आम्हाला परत दिलेत हे खरं नव्हे, ते अधिकार आम्ही आमच्या न्यायिक लढाईत मिळवलेत हे सत्य आहे। निलंबन तुम्ही रद्द केलंत हे तेवढंसं खरं नव्हे। निलंबनाचा तुमचा ठराव इल्लीगल, इरॅशनल, अनकॉन्स्टिट्यूशनल म्हणजे अवैध, तर्कहीन, असंविधानिक असल्याचं माननीय सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलं आणि त्यामुळे तेवढीच विनम्रतेने स्पष्टता आपल्यासमोर आणण्याची आवश्यकता आहे असं मला वाटलं। माननीय सभापती, उपसभापती, विधानसभा उपाध्यक्ष, माननीय महामहिम राष्ट्रपती यांना भेटल्याचं कळलं आणि महामहिम राष्ट्रपती यांना त्यांनी मागणी केली अशा बातम्याही कळल्या, ज्यामध्ये संविधानाच्या कलम 143 अनुसार माननीय राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला किंवा लार्जर बेंचला हा रेफरन्स करावा, संदर्भासाठी पाठवावा अशी मागणी केल्याचं कळलं। खरं तर विधानसभा उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, सन्माननीय उपसभापती यांनी माननीय महोदय राष्ट्रपती महोदयांना भेटणं, त्याच्यावर मागणी करणं, याच्यावर आम्हाला काही भविष्य करावंसं वाटत नाही। पण रेफरन्स टू लार्जर बेंच ही जी मांडणी केली आहे त्याच्यातली स्पष्टता आणणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं। त्यावर आमची बाजू सुद्धा सुविद्य नागरिकांसमोर गेली पाहिजे, पत्रकार मित्रांसमोर गेली पाहिजे, ती स्पष्टता आली पाहिजे असं आम्हाला वाटतं। आणि त्यापेक्षाही या मांडणीमुळे उडणारा धुरळा आणि धूर हा उडता कामा नये, यासाठी आम्हाला आमची बाजू मांडायची। आणि म्हणून या सगळ्या कालच्या भेटीवर, त्याच्या मागणीवर एका वाक्यात प्रतिक्रिया द्यायची झाली तर सन्माननीय विधानसभा उपाध्यक्षजी, सन्माननीय विधान परिषद सभापती महोदय, सन्माननीय विधान परिषद उपसभापती महोदया, एका वाक्यात विनम्रतेने सांगायचं झालं तर तुमची वेळ गेली, संधी गमावली आणि मागणी पण चुकली। वेळ गेली, संधी गमावली आणि मागणी चुकली असंच म्हणणं आहे। हे आम्ही का म्हणतोय वेळ गेली, संधी गमावली आणि मागणी चुकली?
याचं कारण काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत, ज्या लपवल्या जात आहेत, त्या लपवल्या जाऊ शकतील. पहिलं, काल पत्रकार परिषद घेणारं विधिमंडळ, या विधिमंडळाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही कोर्टासमोर आपली बाजू मांडा यासाठी नस्ती सहित नोटीस दिली होती. विधिमंडळाला या सगळ्या प्रकरणात आम्ही न्यायालयात गेल्यावर तुमचं म्हणणं मांडा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नस्ती सहित नोटीस दिली होती. माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर विधिमंडळ आलं नाही. दे डिड नॉट रिप्रेझेंट देमसेल्फ. माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर विधिमंडळाने बाजू मांडण्यास नकार दिला असं म्हणता येऊ शकतं. आणि ज्या बातम्या आम्ही वाचल्या त्या खऱ्या खोट्या आम्हाला माहीत नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर जाणार नाही अशा विधिमंडळाचा निर्णय, अशा बातम्या आम्ही ऐकल्या. आणि म्हणून आम्ही पहिला मुद्दा मांडलाय की वेळ गेली. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने वेळ दिला होता, ती वेळ गेली. आणि म्हणून आता संधी होती तेव्हा म्हणणं मांडायचं नाही आणि निवाड्यानंतर राष्ट्रपती महोदयांकडे म्हणणं मांडायला जायचं, याला आला कुठला नैतिक अधिकार? आणि त्यामुळे नैतिक अधिकार आहे का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. आणि म्हणून पहिला मुद्दा वेळ गेली. दुसरा मुद्दा, संधी गमावली. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेला अंतरिम आदेश दिले, इंटरिम रिलीफ दिला, तारीख माझ्याकडे आहे पण आता मी सांगण्याच्या स्थितीत नाही, नंतर आपल्याला देईन. त्या अंतरिम आदेशाच्या वेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की आम्हा 12 सदस्यांनी विधिमंडळासमोर जावं आणि विधिमंडळाने या 12 सदस्यांचं म्हणणं ऐकून त्याच्यावर निर्णय केला तर सर्वोच्च न्यायालय आडवं येणार नाही, स्पेसिफिक म्हटलं. म्हणजे आम्हाला विधिमंडळासमोर जायलाही सांगितलं आणि विधिमंडळाला एका अर्थाने इंगित केलं, हिंट केली, इनडायरेक्टली इशारा दिला की तुम्ही यांचं म्हणणं ऐका आणि निर्णय करा. याचा अर्थ स्पष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला बोलवलं, तुम्ही आला नाहीत. विधिमंडळाला ज्यावेळेला यावर सुनावणी करा असं सांगितलं, त्यावेळेला विधिमंडळाने आमच्या अर्जावर सुनावणी शेवटच्या दिवशी नोटीस दिली, पण सुनावणी केली नाही. विधिमंडळ संपेपर्यंत सुनावणी केली नाही. विधिमंडळाच्या कार्यकक्षेत कार्यकालात सुद्धा आम्हाला नोटीस दिली नाही. आमच्या म्हणण्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यावर काहीही गोष्ट ठिम्मपणे बसून कारवाई केली नाही. आज ज्या वेळेला तुम्ही हे बोलताय ना, विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करेल असं वाटेल, संधी दिली होती सर्वोच्च न्यायालयाने आणि त्यामुळे ती संधी तुम्ही गमावलीत. आणि त्यामुळे वेळ गेली, संधी गमावली. आता जी मागणी केली आहे त्या मागणीमध्ये रेफरन्स टू लार्जर बेंच ही मागणी चुकली असं आमचं म्हणणं, ही आमची बाजू आहे. माननीय राष्ट्रपती महोदयांच्या वतीने आमचा बोलण्याचा अधिकारच नाही आणि त्यामुळे आम्ही आमची केवळ बाजू मांडतो. आणि ती मागणी चुकीची यासाठी आहे की न्यायिक पुनर्वलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू विधिमंडळाच्या कामकाजातील ठरावात न्यायिक पुनर्वलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू करता येतं की नाही. विधिमंडळाच्या सन्माननीय तिन्ही पदावर बसलेल्या व्यक्तींनी
हे करू नये, करता येत नाही अशा पद्धतीची भूमिका मांडावी अशी प्रेस कॉन्फरन्स काल घेतली होती. पण त्यामध्ये ज्या जजमेंटचा, ज्या निवाड्याचा दाखला त्यांनी दिला, राजा रामपाल वर्सेस स्पीकर, खरं तर तोच निवाडा, तेच जजमेंट पूर्ण आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की राजा रामपाल वर्सेस स्पीकर हे 2007 सालचं निवाडा आणि जजमेंट, यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्वलोकन करता येईल हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 बेंचने म्हटलं आहे. केव्हा करता येईल त्याचे टप्पे दिलेले आहेत. A to Q, A B C D E F G H I J K अशा पद्धतीने Q पर्यंत, आणि त्यामध्ये एखादा ठराव इलिगल, इरॅशनल आणि अनकॉन्स्टिट्युशनल असेल तर न्यायिक पुनर्वलोकन करता येतं. हे त्या निवाड्यात ज्याचा संदर्भ माननीय विधानसभा उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, विधान परिषद उपसभापती महोदया यांनी दिला त्यातच म्हटलं आहे. आणि त्यामुळे त्या तिघांनी पूर्ण जजमेंट वाचलं असतं तर त्यांनी प्रेस घेतली नसती असं आमचं म्हणणं आहे. त्याही पलीकडे यूपी रेफरन्स केस, उत्तर प्रदेश रेफरन्स केस 1965 1965 AIR 1965 सुप्रीम कोर्ट 745 हा त्याचा निवाडाचा संदर्भ आहे, ज्यामध्ये 7 बेंचच्या जजेसने, म्हणजे लार्जर बेंचने, म्हणजे राजा रामपाल तर 5 जजेसचं बेंच आहे, त्याही पलीकडे 7 जजेसच्या बेंचने यूपी रेफरन्स केस 1965 यामध्ये सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यूच्या पॉवर दिलेल्या आहेत, संदर्भ दिलेला आहे. आणि त्यामुळे ज्या प्रकरणामध्ये कायदा निश्चित झाला आहे, लॉ सेटल झाला आहे, जो 7 बेंचच्या जजमेंटने यूपी रेफरन्स केसमध्ये आणि 5 जजेसच्या बेंचने राजा रामपाल यांच्या केसमध्ये केला आहे, त्यामुळे ज्या केसमध्ये कायदा निश्चित झाला, लॉ सेटल झाला, त्यामध्ये परत रेफरन्स करता येत नाही असं आमचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे ज्यात रेफरन्स होऊच शकत नाही अशी मागणी केली, मागणी चुकली आहे. आणि म्हणून वेळ गेली, संधी गमावली, मागणी चुकली, अशा पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स कालची झाली असं आमचं म्हणणं आहे. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सन्माननीय विधान परिषदेच्या सभापती महोदयांनी असं म्हटलं, असं कळतं की 70 वर्षात असं कधीच झालं नाही. 2 दाखले तर मी दिलेच, पण तेही असत्य त्यांनी मांडली गेली होती. याचं कारण अलगापुरम मोहनराज वर्सेस तामिळनाडू, म्हणजे तामिळनाडू राज्यात 2016ची केस आहे, ज्यामध्ये अशा संदर्भात सस्पेन्शन आणि अशा पद्धतीच्या बाबतीत कोर्टाने निर्णय दिलेला आहे. म्हणजे यूपीत सुद्धा झालेला आहे, राजा रामपाल या स्पीकरच्या बाबतीत झालेला आहे, 2016ला तामिळनाडूत झाला आहे, आणि एक ओरिसामध्ये सुद्धा झाला आहे, ज्यामध्ये आमदारांना तर जेलमध्येच टाकलं होतं. त्या ओरिसाच्या केसमध्ये टाकलं आहे. आम्ही हेही विनम्रतेने स्पष्ट करू इच्छितो की काल जे काही मांडलं विधिमंडळाने, हे सर्व मुद्दे महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात मांडले आहेत. त्याच्यावर कायदेशीर वादविवाद प्रतिवाद झालेला आहे. आणि किंबहुना जी जस्टिस खानविलकर आणि अन्य दोघं या 3 बेंचने आशिष शेलार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये जो निवाडा दिला, त्या निवाड्यातील पॅरेग्राफ 22 मध्ये त्याचा उल्लेख सुद्धा केला आहे, राजा रामपाल जजमेंटचा उल्लेख सुद्धा केला आहे. म्हणजे जजमेंट तरी पूर्ण लॉ डिपार्टमेंटने वाचलंय का, शंका आहे आमच्या मनात. आणि म्हणून या अगोदर अन्य राज्यातही झालंय, आणि ज्या मुद्द्यांचा
काल परामर्श केला त्याची बाजू माननीय सरकारच्या वतीने मांडण्यात आली आणि त्याच्या विचारांती निर्णय निवाडा झाला। त्याचा उल्लेख सुद्धा पॅरा 22 मध्ये केलेला आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, तानाशाही हरली, लोकशाही जिंकली आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अहंकाराचं वस्त्रहरण झालेलं आहे। तानाशाही हरली, लोकशाही जिंकली आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या अहंकाराचं वस्त्रहरण झालेलं आहे। एवढंच या ठिकाणी आम्ही आमची बाजू मांडतो। हमने देखा कि कल महाराष्ट्र विधानसभा के सम्माननीय उपाध्यक्ष जी, विधान परिषद के सभापति महोदय, विधान परिषद की उपसभापति महोदया, इन्होंने एक वार्ताहर परिषद लेकर माननीय राष्ट्रपति महोदय जी को जो निवेदन दिया और उसमें ऐसी मांग की कि ये 12 विधानसभा के एमएलएस के निलंबन में जो माननीय सर्वोच्च न्यायालय ने जजमेंट दिया है उसको हम एक्सेप्ट करते हैं, लेकिन राष्ट्रपति महोदय ने इसको लार्जर बेंच के सामने कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 143 के तहत रेफरेंस करना चाहिए, रेफर करना चाहिए, ऐसी मांग की है। हम सबसे पहले तो माननीय विधानसभा के उपाध्यक्ष, माननीय विधान परिषद के उपसभापति और माननीय विधान परिषद की उपसभापति महोदया, इन तीनों का धन्यवाद व्यक्त करते हैं कि उन्होंने कल ये निलंबन पे घोषणा रद्द की। लेकिन बहुत नम्रता से कहना चाहते हैं कि हमने कोर्ट में जाकर हमने हमारे अधिकारियों की लड़ाई लड़ी, आपने हमारे अधिकार बहाल नहीं किए। ये भी विनम्रता से कहना चाहते हैं कि आपने सस्पेंशन रद्द नहीं किया। कोर्ट ने जो रिजोल्यूशन निलंबन का था उसको इलीगल, इरेशनल, अनकॉन्स्टिट्यूशनल जाहिर किया और हम कोर्ट में जीत कर लड़े हैं। ये भी बहुत विनम्रता से स्पष्ट करना चाहते हैं। जिस तरीके से इन्होंने मांग की और कल पत्रकार परिषद ली, माननीय विधानसभा अध्यक्ष, माननीय विधान परिषद उपसभापति और सभापति महोदय, इनकी मांग, इनका निवेदन और उनका राष्ट्रपति महोदय को मिलना, इसके ऊपर हमें कुछ भी टिप्पणी नहीं करनी। लेकिन जो उन्होंने मांग रखी है रेफरेंस टू लार्जर बेंच, इसके ऊपर हमारा कहना स्पष्ट करना चाहते हैं, नंबर 1। नंबर 2, इस मांग के कारण जो गलतफहमियां या दुष्प्रचार हो सकता है, माननीय सर्वोच्च न्यायालय के जस्टिस खानविलकर साहब और उनके अन्य 2 सहकारी जजों के जजमेंट पर, उस पर स्पष्टता आनी चाहिए। इसके लिए हम हमारी बात को उजागर करने के लिए प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं। हम ये कहना चाहते हैं, कल की प्रेस कॉन्फ्रेंस पर एक वाक्य में अगर कि ये तीनों ने जो कल बात कही उसका समय भी चला गया, उसका मौका भी हाथ से चला गया और ये मांग भी गलत है। समय चला गया, मौका हाथ से गंवा दिया और मांग भी गलत है, ये हमारा कहना है। और ये इसके लिए है क्योंकि कल जो हमारे सम्माननीय तीनों पदसिद्ध नेता कह रहे थे वो विधिमंडल है, दैट इज असेंबली, और विधिमंडल और असेंबली को इस केस में पार्टी बनाया गया था और माननीय सर्वोच्च न्यायालय ने नोटिस देकर, नस्ती के साथ नोटिस देकर विधिमंडल अपना कहना इस पे अगर कुछ है तो कोर्ट के सामने कहे, ये स्पष्ट भी किया था।
लेकिन कल जो बोल रहे थे वो कोर्ट में जाकर बोलने के लिए तैयार नहीं थे। विधिमंडल ने कोर्ट में न जाने का निर्णय किया, और जो हमने न्यूज़ में तभी पढ़ा था उसमें तो यहाँ तक पढ़ा था कि हम नहीं जाएंगे, हम कोर्ट के सामने नहीं जाएंगे, सुप्रीम कोर्ट के सामने नहीं जाएंगे, ऐसी न्यूज़ आई थी। तो इसके लिए जो समय दिया था कोर्ट के सामने आकर अपना कहना कहने का, वो विधिमंडल उस समय पर कोर्ट के सामने नहीं गई। इसके लिए कारण समय चला गया। और जो लोग कल मांग कर रहे हैं वो उस समय पर कोर्ट के सामने नहीं गए, तो उनको कौन सा मॉरल अधिकार, नैतिक अधिकार बचा है राष्ट्रपति महोदय जी के सामने अपनी बात करने का, यह भी सवाल उठता है। दूसरी बात, मौका हाथ से चला गया। ये हम इसके लिए कह रहे हैं क्योंकि जब इंटरिम ऑर्डर माननीय सर्वोच्च न्यायालय ने इस 12 विधानसभा के सदस्यों के निलंबन के विषय में दिए, उसमें 3 बेंच के जज ने स्पष्ट किया कि हम 12 विधायक विधिमंडल के सामने जाएं और विधिमंडल के को भी इन 12 सदस्यों की अर्जी अगर उनकी निलंबन के बारे में कम करना या रद्द करना या उसके ऊपर निर्णय करना, इस विषय पर निर्णय करने के बीच में हम सर्वोच्च न्यायालय नहीं आएंगे, यह मौका दिया था। और उस मौके के अनुसार हम विधिमंडल के सामने अर्जी देकर गए, लेकिन विधिमंडल ने हमारे अर्जी पर विधानसभा खत्म होने तक कोई निर्णय नहीं किया, नोटिस नहीं दी, हमें मौका नहीं दिया। जो समय विधिमंडल को खुद ही निर्णय करने का माननीय सर्वोच्च न्यायालय ने दिया था, मौका दिया था, वो मौका इन्होंने हाथ से गंवाया। आज कौन से अधिकार से ये कह सकते हैं कि विधिमंडल के कामकाज में सर्वोच्च न्यायालय आ रहा है? ये मौका इन्होंने हाथ से गंवा दिया। और नंबर 3, रेफरेंस टू लार्जर बेंच, ये जो मांग की है आर्टिकल 143 के तहत, ये मांग भी गलत है। हम इसके लिए कह रहे हैं, हमारा कहना ऐसा है कि राजा रामपाल वर्सेस स्पीकर, ये 2007 का जो जजमेंट है जिसका उल्लेख कल भी माननीय विधान परिषद के सभापति महोदय ने किया, शायद लॉ डिपार्टमेंट ने उनको सही जानकारी नहीं दी होगी। उसी जजमेंट में माननीय 5 बेंच के सर्वोच्च न्यायालय ने जुडिशियल रिव्यू विधानमंडल के ठरावों पर किया जा सकता है, इसकी स्पष्टता दी है। और उस राजा रामपाल जजमेंट में ही ए से क्यू तक कौन से समय पर जुडिशियल रिव्यू किया जाता है, जा सकता है, उसकी स्पष्टता दी है। तो जुडिशियल रिव्यू हो नहीं सकता, ये कल कहने वाले विधिमंडल को उस राजा रामपाल जजमेंट की पूरी सुनवाई का लेखा जोखा शायद लॉ डिपार्टमेंट ने नहीं दिया है। उससे भी ज्यादा यूपी रेफरेंस केस AIR 1965, इस केस में तो 7 जजेस के बेंच ने, सुप्रीम कोर्ट ने जुडिशियल रिव्यू को मान्यता दी है, इनडायरेक्टली उसको स्वीकारा है। तो 7 बेंच के जजेस ने जो स्पष्ट किया, जो लार्जर बेंच है, जो 5 बेंच के जजेस ने स्पष्ट किया वो भी लार्जर बेंच है, तब कानून स्पष्ट हो चुका है, लॉ सेटल हो चुका है। और जब लॉ सेटल होता है, कानून स्पष्ट होता है, तो फिर रेफरेंस करने का सवाल कहाँ आता है? और इसके लिए मांग गलत है। कल ये भी कहा गया कि अन्य कोई विधानसभा में गए 70 साल में हुआ ही नहीं, ये भी असत्य है। अलगापुरम मोहनराज वर्सेस तमिलनाडु 2016, इसी प्रकार से विधानसभा सदस्यों पर कार्रवाई हुई थी और सुप्रीम कोर्ट के सामने विषय या हाईकोर्ट के सामने विषय गया है। ओडिशा हाईकोर्ट के सामने भी पुराना एक विषय गया है। तो इसके पहले भी ये बातें उजागर हुई है और कोर्ट ने इस पर निवाड़ा दिया है। तो ये कहना भी असत्य होगा कि ऐसी परिस्थिति पहले थी ही नहीं। और इसके लिए हम कहना चाहते हैं, तानाशाही हार चुकी है, लोकशाही का विजय हुआ है और महाराष्ट्र विकास आघाड़ी के अहंकार का वस्त्रहरण हो चुका है। इस जजमेंट से लोकशाही मजबूत हो चुकी है। आशीष जी, जिस तरीके से कल विधान परिषद के अध्यक्ष ने कहा कि सिर्फ एक विधानसभा
शायद उनको जानकारी और लेनी चाहिए। इसके लिए मैंने 5 जजमेंट अभी बताए। उत्तर प्रदेश 1965, राजा रामपाल, ये तो स्पीकर से संबंधित है, 2016, अलगापुरम मोहनराज, ये 2016, और ओडिशा, ये कानूनन स्पष्ट हो चुका है राजा रामपाल केस में और यूपी रेफरेंस केस में कि जो ठराव इलीगल, इरेशनल और अनकॉन्स्टिट्यूशनल होगा उस पर जुडिशियल रिव्यू हो सकता है। और जो कल कह रहे थे माननीय विधान परिषद के सभापति महोदय, जब उनको सुप्रीम कोर्ट ने मौका दिया तब क्यों नहीं कहा? और उनकी तरफ से अगर मैं ऐसा कहूं कि महाराष्ट्र सरकार ने कह चुका है, उसके ऊपर 3 बेंच के जजेस ने उसके ऊपर निर्णय दे दिया है और पैरा 22 में उसकी स्पष्टता भी है। तो संवैधानिक पीठ की मांग कर रहे थे और कह रहे थे कि अगर संवैधानिक पीठ ये तय करे, संवैधानिक पीठ ही 7 जजेस का है, जो मैंने कह दिया। आप स्पष्ट समझिए इस बात को, संविधान पीठ ही 7 जजेस का यूपी 1965 में। अब उससे कौन सा संवैधानिक बेंच होगा? और जब लॉ सेटल होता है तब उसको रेफरेंस करने की आवश्यकता नहीं होती है। मुझे लगता है कि कल जो प्रेस कॉन्फ्रेंस ली गई वो महाराष्ट्र विधानसभा में महाराष्ट्र विकास आघाड़ी की जो बातें अवैध रूप से उजागर हुई उसको बचाने के लिए गिरे तो भी टांग ऊपर, इस प्रकार का महाराष्ट्र विकास आघाडी सरकार का प्रयास था। सर, इकडे विधानमंडळाला कोर्टात बोलून देखील हजर झाले नाही, मात्र दुसरीकडे आता असाच अर्ज केला जातोय वरच्या बेंचने पाठवा, सर्वोच्च बेंच। मग यामध्ये कुठेतरी असं आहे की तुमचा ठरावच अनधिकृत, तर्कहीन आणि असंविधानिक आहे कोर्टाने म्हटल्यावर आता तुम्ही याला लार्जर रेफरन्स बेंचकडे जाण्यासाठीचा तुमचा मौका गमावणार आणि राष्ट्रपती महोदयांकडे अर्ज देऊन एक धुरळा आणि धूर निर्माण करण्याचा प्रयत्न करणार। तो धुरळा आणि धूर या प्रेस कॉन्फरन्समधून आम्ही स्पष्ट केलेला आहे। अशाची हा एक मुद्दा, पण दुसऱ्या बाजूला आता पालिकेची सगळी गोंधळ सुरू आहे। दररोज एक घोटाळा बाहेर येतोय। काल उंदीर मारण्यामध्ये जे काही कोट्यवधी रुपये खर्च त्याच्यात दाखवला जातोय, आज परत दहिसर आणि कोविड सेंटर आहे त्याच्याकडे 44 कोटी 59 कोटी असे आकडे, सगळे कोट्यवधीमध्ये आकडे आहेत। महापौर वारंवार मुंबईबद्दल बोलतायत, मराठी माणसाबद्दल बोलतायत, याबद्दल कोणी बोलत नाहीये। बगलगिरी जाते भाजपच्या या सगळ्या भ्रष्टाचाराला। भारतीय जनता पार्टी हा मुंबईकरांच्या वतीने आपली बाजू मांडतोय, मुंबईकरांची बाजू मांडतोय। भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेतल्या एक रुपयाचा मुंबईकरांचा जो अधिकार आहे त्याचं संरक्षक म्हणून काम करते। हे कोणाचं नेतृत्व उजागर करण्यासाठी लाखो करोड रुपये मुंबईकरांनी दिलेले नाही आहेत। कोणाचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी मुंबईकरांनी करोड रुपयाचे पैसे दिलेले नाही आहेत। कर रूपाने मुंबईकर पैसा देतोय तर तो सेवांसाठी देतोय। मुंबईतल्या गल्ल्यांमध्ये, झोपड्यांमध्ये, गावठाणांमध्ये, इमारतींमध्ये ज्या पद्धतीने उंदरांचा सुळसुळाट आहे, त्या उंदरांच्या सुळसुळाट हा कमी करावा, बंद करावा, यासाठी जो निधी दिला जातोय त्याचा हिशोब मागण्यात चूक काय? तुम्ही 1 करोड रुपये घेतलेत मुशक मारण्याला, किती मारलेत, कसे मारलेत, याचा हिशोब नको द्यायला? आणि जेव्हा जेव्हा यांना हिशोब विचारला त्या वेळेला यांनी अहंकाराने उत्तर दिलेले आहेत आणि प्राथमिकता तर मला कळतच नाही। हिशोब हा एक भाग आहे, पण मुंबईकरांना त्रास देणाऱ्या उंदरांना मारायला 1 करोड आणि त्याचा हिशोब नाही, आणि स्वतःच्या अहंकारासाठी पेंग्विनला जगवायला 17 करोड, मुंबईकरांना त्रास देणाऱ्या उंदरांना मारायला 1 करोड आणि हिशोब नाही, आणि पेंग्विनला जगवण्यासाठी 17 करोड आणि त्याचा हिशोब नाही। आम्ही दोन्हीकडे हिशोबच मागतो। सर, मानपूर घाटकोपर लीक रोड आहे, त्यामुळे 2021 पासून ते 8 फेब्रुवारी 2022 पर्यंत चोरी झाली त्या कठड्याची। आता काल कुठेतरी जाऊन एफआयआर केलेला आहे। एवढे दिवस झाले महानगरपालिकेने कुठे एफआयआर केलं नाही,
संरक्षक कटडे पडायला आले आहेत, त्या ठिकाणी कोणताही अपघात होऊ शकतो, मोठी होऊ शकते. एकीकडे मूषक आहे आणि दुसरीकडे चोर आहे. नाही, म्हणून तर आम्ही काल म्हटलं संरक्षक कटडे संरक्षित नाही, रस्त्यावरचे खड्डे बुजत नाही, घरामधलं पाणी पावसात येण्याचं थांबलं जात नाही, मूषक त्या ठिकाणी मारले जात नाही, कचऱ्याची विल्हेवाट होत नाही, सांडपाण्यावर प्रक्रिया चालत नाही, पुरेसं पाणी मिळत नाही, गढूळ पाणी येण्यापासून थांबलं जात नाही. आणि मग सफारी कसली केली तुम्ही? माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना माननीय पर्यावरण मंत्र्यांनी या संरक्षक कट्ट्याकडे न्यायचं होतं आणि केवळ राजकीय सफाऱ्या करायच्या आणि लोकांमध्ये एका अर्थाने वातावरण असं पसरवायचं की आम्ही खूप काही काम करतोय, पण मुंबईकर जनता त्रस्त आहे, हैराण आहे, त्रासामध्ये आहे आणि त्यांच्या एक एक रुपयाचा हिशोब मिळत नाही. या तिन्हीच्या बाबतीत लढा देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते, करत राहील आणि यापुढे करणार आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात 7 दिवसात गुन्हा दाखल करा असे आदेश मागासवर्गीय आयोगाने दिले. समीर वाडकर प्रकरणात यापूर्वी देखील त्यांना बोलवलं होतं, मात्र मुंबई पोलीस किंवा यंत्रणा अद्यापही काही करत नाहीये. आणि नवाब मलिकांकडून उत्तर ज्यावेळी येते त्यावेळी परत एकदा कुठल्या तरी केंद्रीय यंत्रणा आमच्या विरोधात वापरल्या जातात सांगतात. दलित संदर्भात जो वाद झाला होता, बदनामी केलं. बघा, हा खूप संवेदनशील विषय आहे. एका समाजाच्या बाबतीत सारखा उल्लेख करून कोणाला तरी हिणवणं, त्रास देणं किंवा अशा संदर्भात मला वाटतं ही तक्रार होती. मला त्यातली एक्झॅक्ट तक्रार माहीत नाही, त्यामुळे माझे शब्द गृहीत धरू नका. त्यावर आयोगाने काही म्हटलंय, सरकारने उत्तर द्यावं, मंत्र्यांनी उत्तर द्यावं किंवा आयोगाच्या आदेशावर कारवाई करावी. कारवाई का होत नाही? आम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये एखादा शब्द म्हटल्यावर कारवाई होते, कोणी ट्विटरवर काही शब्द लिहिले तर कारवाई होते, सामान्य माणसाने व्हॉट्सअप सर्क्युलेट केला तर कारवाई होते, मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले तर केसेस दाखल होतात. मग आयोगाने म्हटल्यावर त्यावर प्रशासन ठम्म काय, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस गप्प काय आहेत? आणि म्हणून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, कानून सुव्यवस्था, IPC, CRPC, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे का अराजकता आहे? हाच प्रश्न निर्माण होतो आहे. आशीष जी, एक तरफ इस तरीके से कार्रवाई नहीं हो रही है, दूसरी तरफ जब ED और इनकम टैक्स के नोटिस आ रहे हैं, तो कल संजय राउत ने गोवा में कहा कि मराठी मानुस को परेशान करने की कोशिश की जा रही है. मला असं वाटतं की आता कुठल्याही बाजूने स्वतःचा बचाव केला तरी यातला बचाव राऊत साहेब करू शकतील अशी स्थिती आता तरी मला दिसत नाही. आणि मराठी माणसांचा विषय असेल तर पत्राचाळीमध्ये कोण राहत होतं? पत्राचाळीच्या प्रकरणामध्ये कोणाच्या घरांवर शंका निर्माण झाली? अन्य जी काही प्रकरणं असतील मला त्याची संपूर्ण माहीत नाही. आणि त्यामुळे खरं तर सवाल हा आहे की या पद्धतीच्या शंका, प्रश्न उपस्थित करून स्वतःवरच काही आरोप उडून घेण्याची स्थिती त्यांनी करू नये असं माझं त्यांना सूचना आहे. एक वेगळा प्रश्न आहे, संजय राऊत आणि केशव उपाध्यायांची भेट झाल्याची माहिती मिळते. चांगलं आहे, भेटलं पाहिजे. मलाही भेटलं तर मी भेटीन. गुप्त बैठक झाली असं म्हटलं जातं. काय गुप्तता आहे? असं आहे, गुप्त असो काही असो, राजकारणामध्ये एकमेकाच्या पक्षाच्या लोकांनी भेटणे याच्यात काही चूक नाही. मला याच्यामध्ये काही गैर वाटत नाही. गुप्त पद्धतीने बोलण्यासारखे काही विषय ना राऊतांकडे असतील, केशव उपाध्यायांकडे तर नक्कीच नाही. आणि त्यामुळे राजनैतिक भेटी झाल्या पाहिजेत. त्याने काही परिणाम होत नाही. त्या भेटी राजकारणामध्ये होत असतात. एका गावामध्ये एकत्र असतील तर भेटतील, चूक काय? नवाब मलिक के ऊपर मागासवर्गीय आयोग ने जिस तरीके से पिछड़ा आयोग ने FIR दर्ज करने की बात कही, इसको कैसे? ये बहुत ही संवेदनशील मामला है. तकरार एग्जैक्टली क्या है मुझे पता नहीं. अगर ये तकरार इस तरीके से होगी, ऐसा मैं मानता हूँ कि किसी समाज के व्यक्ति को पीड़ित आहत करना, उसका उल्लेख बार बार करना या उसको आहत पहुँचाना, ऐसा अगर होगा और उसको लेकर अगर आयोग ने महाराष्ट्र सरकार को कुछ कहा है तो महाराष्ट्र की सरकार उसके ऊपर कार्रवाई करे. आप कार्रवाई भी नहीं करोगे, मुंबई पुलिस उसके ऊपर एक्शन भी नहीं लेगी,
लेकिन हमने अगर कुछ एक शब्द कहा तो उसके ऊपर एफआईआर होगा। किसी ने ट्विटर पे 2 शब्द कहे थे उसके ऊपर एफआईआर महाराष्ट्र की सरकार करेगी। केंद्रीय मंत्री ने अगर कुछ कहा तो उस पर भी एफआईआर होगा। लेकिन इस प्रकार से पॉलिटिसाइजेशन ऑफ महाराष्ट्र पुलिस इसके पहले कभी नहीं हुआ था। महाराष्ट्र में आईपीसी, सीआरपीसी, इंडियन एविडेंस एक्ट, कॉन्स्टिट्यूशन चल रहा है कि नहीं, या अराजकता फैल रही है, ये सवाल उठता है। हर दिन जो है वो भाजपा की तरफ से बीएमसी नहीं, वापिस पूछिए। हर दिन भाजपा की तरफ से बीएमसी कॉन्ट्रैक्ट के ऊपर जो है आरोप लगाए जा रहे हैं। अब नया आरोप जो है वो चूहे मारने को लेकर लगाया गया है कि 1 करोड़ तक का कॉन्ट्रैक्ट दिया गया और स्थायी समिति में इसके ऊपर डिस्कशन भी नहीं। हम मुंबई वासियों के हर सवाल को पूछेंगे। मुंबई वासी अगर 1-1 रुपया अगर टैक्स के रूप में दे रहा है तो उसका हिसाब मांगना ये मुंबई वासियों का अधिकार भी है और हमारा भाजपा इस नाते कर्तव्य भी है। मुंबई वासियों के अधिकारों को से हनन करने से रोकना और हमारे कर्तव्य पर चलना, ये हम करते रहेंगे। अगर चूहों से मुंबई वासी त्रस्त है, वो झोपड़ी में, गली में, बिल्डिंग में, चौल में, कहीं पर भी हो, तो उस चूहों के ऊपर यानी उसको मारना यह आवश्यक है। तो 1 करोड़ रुपए अगर खर्चा होता है तो उसका हिसाब नहीं मांगना चाहिए। 1-1 रुपया अगर मुंबई वासी देता है तो क्या उसका अकाउंट नहीं मांगना चाहिए? और हिसाब मांगा तो आपका कौन सा अहंकार और ईगो जागरूक होता है? आप चर्चा के लिए भी तैयार नहीं हो। 1 करोड़ में कितने चूहे मारे, कैसे मारे, उसका क्या किया, ये जानकारी अगर हमारे सदस्यों ने मांगी है तो सही है। लेकिन यह अजब बात है कि मुंबई वासी त्रस्त चूहे से हैं और उसके लिए 1 करोड़ रुपया खर्चा होता है और उसका हिसाब नहीं दिया जाता। और दूसरी तरफ पेंगुइन को बढ़ाने, बचाने और खिलाने के लिए 17 करोड़ रुपए खर्चा होते हैं और उसका भी हिसाब नहीं दिया जाता। मुंबई वासी त्रस्त कौन सी बात से है, चूहे से या पेंगुइन से, इसका तर्क नहीं समझ में आता। हम तो दोनों जगह पर हिसाब ही मांग रहे हैं।